श्री प्रभू रामाच्या प्राण प्रतिष्ठापनाचे औचित्य साधून लोक उत्सव समिती व संस्कार भारती नांदेड समितीच्या संयुक्त विद्यमाने भव्य चित्रप्रदर्शनी व रांगोळी प्रदर्शनी सोहळा संपन्न। श्री प्रभू रामाच्या प्राण प्रतिष्ठापनेचे औचित्य साधून आज दिनांक 20 जानेवारी 2024 रोजी गिरवार मंगल कार्यालय रिंग रोड नांदेड येथे लोक उत्सव समिती व संस्कार भारती समितीच्या संयुक्त विद्यमाने भव्य चित्रप्रदर्शनी व रांगोळी प्रदर्शनी घेण्यात आली। यावेळी अनेक महिलांनी मोठ्या उत्साहात या प्रदर्शनीमध्ये सहभाग नोंदवला। यावेळी नेतानगरी न्यूजची सीमा महाजन व अंजली देशमुखांनी संवाद साधला। पहा सविस्तर वृत्तांत। नमस्कार, माझं नाव सौनिता श्याम माळुदे। सध्या पूर्ण भारतामध्ये रामाच्या महोत्सवाचं आयोजन होत आहे ठिकठिकाणी। तर नांदेडमध्ये जी संस्कार भारती समिती काम करते तिने पण रामाच्या चरणी काहीतरी सेवा अर्पण करण्यासाठी म्हणून ही एक चित्र प्रदर्शनी आयोजित केली आहे 2 दिवसासाठी। त्यामध्ये नांदेडमध्ये विविध चित्रकलावंतांनी आपापली जी कला आहे ती रांगोळीच्या आणि चित्रांच्या माध्यमातून रामाची सेवा केलेली आहे। तर ती चित्र प्रदर्शनी पाहण्यासाठी आपण सर्वांनी जरूर यावे ही विनंती। जय श्रीराम। जय श्रीराम। स्वरा उंबीकर। आज आम्ही संस्कार भारती नांदेडकडनं रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले आहे आणि त्यामध्ये रामाबद्दल विविध अशी रेखाटणी केलेली आहे रामचरित्राची। धन्यवाद। लोकोत्सव समिती आणि नांदेड संस्कार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने राम मंदिर उभारणी जी सुरू झालेली आहे, राम मंदिर निर्माण होते 22 तारखेला येत्या राम मंदिरामध्ये प्रभू श्रीरामाची प्रतिष्ठापना होते। तर त्याचं औचित्य साधून आपण चित्रप्रदर्शनी आणि रांगोळी प्रदर्शनी इथे आयोजित केलेली आहे गिरिराज मंगल कार्यालयामध्ये। तर त्यामध्ये चित्ररूपी रामायण, रांगोळीतून रामायण सादर केलेलं आहे आणि भरपूर असे चित्र आणि रांगोळ्या अगदी सुंदर सुंदर सगळ्या कलाकारांनी मिळून इथे रांगोळ्या साकारलेल्या आहेत। ललित कला अकॅडमीच्या ग्रुपनी पण खूप छान सहकार्य केलेलं आहे। तर मी नांदेडकरांना असं आवाहन करते की इथे रांगोळी आणि चित्र प्रदर्शनी पाहण्यासाठी आज, उद्या आणि परवा या चित्र प्रदर्शनीचा आणि रांगोळी प्रदर्शनीचा सर्वांनी लाभ घ्यावा। जय श्रीराम। जय